तुम्ही फक्त हे पाणी उन्हाळ्यामध्ये दररोज प्यायचं आहे. तुमच्या शरीरातील घाण बाहेर पडणार, इम्युनिटी बूस्ट होणार, हिमोग्लोबिन वाढणार, विषारी घटक बाहेर पडणार, सूज कमी होणार आणि तुम्हाला वजन कमी झालेलं दिसणार आहे. मंडळी, उन्हाळा हा एक असा ऋतू आहे की या ऋतूमध्ये ज्यांना कोणाला वजन कमी करायचंय त्यांना एक जबरदस्त रिझल्ट देणारा हा ऋतू असतो. आता या ऋतूमध्ये खरं तर भाजीपाला खूप महाग झालेला असतो. भाजीपाला आपण स्वस्त हिवाळ्यातच असतो, त्यामुळे आपण हिवाळ्यात सुद्धा वेट लॉस केलेलंच आहे. पण उन्हाळ्यामध्ये एक ऍडव्हान्टेज असं असतं की तुम्हाला असे फळ भेटतात की ज्यामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणात सुद्धा असतं आणि आपण असंही वॉटर इंटेक खूप जास्त सुद्धा करतो. जर आपण खूप कमी पाणी पित असलो तरी उन्हाळ्यामध्ये आपल्याला वारंवार तहान लागते आणि त्यामुळे आपला वॉटर इंटेक फुलफिल होतो. जेवण जास्त जात नाही आणि त्यामुळे आपलं वेट लॉस खूप जबरदस्त पद्धतीने होतं. या वेट लॉस मध्ये जेही पदार्थ लागणार आहे ते सगळे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, हे डिटॉक्स वॉटर तुम्हाला हप्त्यामधनं 2 ते 3 वेळेस घ्यायचं आहे. यामध्ये आपण एक काकडी घेतलेली आहे. काकडीचे स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर त्याचे साल काढून आपल्याला काप करून घ्यायचे. काकडी ही खूप खूप म्हणजे खूप जबरदस्त आहे. काकडी आपल्या शरीरातील अशुद्ध बाहेर काढते आणि त्यासोबतच आपलं जे लिव्हर आहे ते निरोगी ठेवण्यास मदत सुद्धा करतं. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे आपलं शरीर डिहायड्रेट सुद्धा होऊ देत नाही. बऱ्याचदा जर तुम्ही वेट लॉस वरती असाल आणि तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर अशा वेळेस तुम्ही काकडीचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. काकडी ही आपल्या शरीराला थंडावा सुद्धा देते. बऱ्याचदा आपल्या डोळ्यांना जर जळजळ होत असेल आणि आपण काकडी ठेवली तर खरंच खूप थंड सुद्धा वाटतं. आणि बघा, इकडे एक काकडी घेतली आणि अशा पद्धतीने त्याचे स्लाइस करून घ्यायचे. थोडेसे मोठे मोठे स्लाइस मी करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गाजर. गाजर आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे आणि गाजर हे टोटली ऑप्शनल आहे. गाजर ऐवजी तुम्ही बीटरूट सुद्धा घेऊ शकता. माझ्याकडे बीट नव्हतं म्हणून मी इकडे घेतलं नाही. ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आणि सेफर साईड त्याचे साल काढून घेतले, कारण त्याच्यावरती ना थोडीशी माती राहते. सो मी ते तशा पद्धतीने केलं आणि त्याचे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं बारीक बारीक काप करून घ्यायचे. म्हणजे अतिही बारीक नका करू, थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत, अति बारीक नाही करायचंय. आणि या मध्ये जे आहे तुम्ही वेगवेगळे प्रकारचे फ्रूट सुद्धा टाकू शकता, जे की मी तुम्हाला वेगवेगळे डिटॉक्स वॉटर समोर शेअरच करणार आहे. ऑलरेडी काही केलेले आहेत, समोर सुद्धा तुम्हाला मी शेअर करणारच आहे. तुम्हाला माहिती आहे की ही जी काकडी गाजर आहे यामुळे आपलं हायड्रेशन सुद्धा फुलफिल होतं आणि त्वचेसाठी एकदम पोषक सुद्धा आहे. त्यानंतर घ्यायची ओली हळद. ओली हळद मध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, दाहक विरोधी गुणधर्म असतात, त्यामुळे आपल्या शरीरातील जे इन्फ्लामेशन आहे ते कमी करण्यास मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास हळद खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. मी इकडे ओली हळद घेतली आहे. तुमच्याकडे ओली हळद नसेल तर हळद इकडे स्किप केली तरी चालेल. हळदीची पावडर या वॉटरमध्ये टाकू नका, टेस्ट थोडीशी डिफरंट लागेल आणि त्यामुळे तुम्ही पिणार नाही. सो बेटर मी तुम्हाला जे चहा वगैरे शेअर केले त्यामध्येच तुम्ही हळद घेऊ शकता. पण जर ओली हळद असेल तर ती अवश्य घ्या. माझ्याकडे होती, आता तर ती मिळणार नाही, होती त्यामुळेच मी तिचा वापर करून घेते आहे. तर हळदमुळे जे आहे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. तर हळदचे सुद्धा काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे आलं. आलं पचन सुधारतं, सूज कमी करतं आणि यामुळे आपल्याला वारंवार भूक सुद्धा लागत नाही. ऍसिडिटी किंवा जळजळ खूप जास्त होत असेल ते सुद्धा कमी करण्याचं काम ही अद्रक करते. पण अद्रक ही गरम असते, त्यामुळे तुम्ही क्वांटिटी बघू शकता मी केवढीशी घेतलेली आहे. उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी आपल्या शरीरातील उष्णता वाढलेली असते, त्यामुळे मी असं घेतलेलं आहे, कमी घेतलंय. त्यानंतर लिंबू. लिंबू आपल्या शरीरातील पचनक्रिया वाढवतं, विषारी घटक बाहेर काढतं आणि सगळ्यात महत्त्वाचे असे स्लाइस करून आपल्या लिंबाचा वापर करायचा आहे. उन्हाळा म्हटलं की लिंबू हे महाग होतात. आता सध्या तरी पिवळे लिंबू मिळतात, पण जसं जसं उन्हाळा समोर जाणार, दिवस समोर जाणार, हिरवे लिंबू भेटतात आणि तेही खूप म्हणजे खूप महाग झालेले असतात. सो लिंबू कसे स्टोअर करायचे याचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये लेमन असं टाईप करा, म्हणजे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता यामध्ये अजूनही काही पदार्थ आपण टाकणार आहोत, जे आपण आता समोर टाकणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का की यामुळे जे आहे वेट लॉस तर जबरदस्त होतं, मेटाबॉलिझम वाढतं आणि शरीरातील साठलेली चरबी कमी सुद्धा होते. यामध्ये जे आहे आपण काकडी लिंबू वापरले, याच्या कॉम्बिनेशनमुळे शरीरातील अशुद्धी दूर होतं आणि आपलं लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करतं. आता बघा, इथे मी आता एक पातेलं घेतलंय. सरळ शॉर्ट आता माठ तुम्ही काढला असेल, बिलकुल फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. माठामध्ये फुल माठ भरायचा आहे, म्हणजे घरातल्या सगळ्यांना सुद्धा हे काम येईल. माठ नसेल तर स्टीलचंच भांडं तुम्हाला घ्यायचं आहे. अल्युमिनियमचं भांडं घ्यायचं नाही, स्टीलचं भांडं घ्या. आता 20 किलोला 1 लिटर या पद्धतीने, 60 किलो असेल 3 लिटर, 80 किलो असेल 4 लिटर या पद्धतीने. आणि घरच्या सगळ्यांसाठी करताय तर हंड्यातच डायरेक्ट डिटॉक्स वॉटर बनवू शकता, किंवा मग माठ आलेला आहे, माठामध्ये सरळ आपला जुना माठ स्वच्छ असा धुवून तुम्ही माठामध्ये हे डिटॉक्स वॉटर तयार करू शकता. माठामधलं सुद्धा लवकरच तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे.
आता जेही पदार्थ वगैरे आपण कापून घेतलेले आहेत ते सगळे काही आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. आता बघा याच्यामध्ये ना अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे स्किन ग्लो करते आणि आपल्या स्किनवरती जर पिंपल्स म्हणजे मुरुमाचे डाग झालेले असेल ते कमी करण्यास सुद्धा मदत करते. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, जर आपण आपल्या शरीरात आपल्या रोजच्या आयुष्यामधून शुगर कट डाऊन केली आणि वॉटर इंटेक जर जबरदस्त ठेवला ना, वेट लॉस तर होतोच, पण आपली स्किन खूप खूप जबरदस्त होते. कधी करून बघा, ज्यांना कोणाला गोड आवडतं त्यांचं तर कधी ना कधी विकेट पडतेच, पण बरेच अशी लोक आहेत की जे गोड खातच नाही आणि त्यामुळे त्यांची स्किन खूप छान असते. आता बघा आपण जेही पदार्थ कापून घेतले ते सगळे यामध्ये टाकले. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. तुमचा आता वेट किती आहे आणि तुम्हाला किती कमी करायचं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये टाकायचे चिया सीड्स. ज्यांना कोणाला किडनी स्टोन आहे किंवा गॉल ब्लॅडरचा स्टोन आहे त्यांनी चिया सीड्स, सब्जा सीड्स बिलकुल वापरायचे नाही. पुन्हा सांगते, आणि ज्यांना कोणाला किडनी स्टोनचं ऑपरेशन वगैरे झालंय त्यांनीही वापरायचं नाही. त्यानंतर काळं मीठ, चिमूटभर काळं मीठ. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी स्किप करा. ज्यांची बीपी लो होते त्यांना, ज्यांना कोणाला बीपीचा त्रास नाही त्यांनी चिमूटभर इकडे काळं मीठ टाकायचं आहे. काळं मीठ नसेल साधं मीठ चिमूटभर इकडे टाकू शकता. याच्यामध्ये बघा आता आपल्याला अजून एक गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे पुदिना. डिटॉक्स वॉटर पुदिना शिवाय तर कम्प्लीट होतच नाही. पुदिना आणि आलं आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत करतात, गॅस, अपचन आणि कॉन्स्टिपेशनची समस्या सुद्धा दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर हळद आणि लिंबूमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होतं आणि काकडीमध्ये 95% पेक्षा जास्त पाणी असल्यामुळे दिवसभर हायड्रेट सुद्धा राहतं. आणि चिया सीड जे आहे हे आपल्या शरीराला छान असं डिटॉक्स करण्याचं काम सुद्धा करतं. चिया सीड जे आहे फायबरचा उत्तम स्रोत आहे, त्यामुळे पोट भरलेलं सुद्धा हे ठेवतं. त्यामुळे चिया सीड्स आपल्याला आवर्जून यामध्ये टाकायचे आहेत. आता बघा उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना ना उष्णतेचा खूप जास्त त्रास होतो. सो अशांनी इथे आता सध्या तर मार्च चालू आहे, सो अशांनी ना इथे सब्जा सीड, चिया सीड्स ऐवजी अर्धा चमचा सब्जा सीड्स वापरू शकता. पण चिया सीड्स आपण हे डिटॉक्स वॉटर मध्ये घेतलं, सब्जा सीड्स आपण वेगवेगळ्या ड्रिंक्स मध्ये घेणार आहोत जे मी तुमच्यासोबत शेअर करणार. आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे फक्त आपल्याला 1 ते 1.5 तास झाकण ठेवून हे बाजूला ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही. फ्रीज मध्ये हे वॉटर ठेवू नका, माठामध्ये ठेवा, सो तुम्हाला जे थंड पाणी लागतं ते सुद्धा तुमचं फुलफिल होईल. 1 ते 2 तास बाजूला ठेवायचं आणि झाल्यानंतर सरळ तुम्ही माझ्यासारखं सुद्धा करू शकता. सरळ बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. बॉटलमध्ये भरून ठेवल्यामुळे जाता येता आपण पाणी सुद्धा पितो आणि माठामध्ये ठेवलं तर सगळ्यात बेस्ट आहे. माठामधले जे काही गुणधर्म आहेत ते सुद्धा या पाण्यामध्ये येतात आणि खूप जबरदस्त असं आपलं पाणी तयार होतं. हे डिटॉक्स वॉटर 1 ते 1.5 तासांनी तुम्हाला दिवसभर पित राहायचं आहे. हप्त्यातून वेगवेगळ्या पदार्थांनी तुम्ही पदार्थ टाकून डिटॉक्स वॉटर बनवू शकता. आणि ह्या डिटॉक्स वॉटरमध्ये जर तुम्ही आदल्या दिवशी काही बाहेरचं खाल्लं असेल तर ते पूर्ण विषारी घटक, विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. पोट सगळं काही साफ होतं. आपलं शरीर आतून चांगलं असे विषारी घटक बाहेर पडल्यामुळे छान असं हेल्दी सुद्धा होतं. वेट लॉस होण्यास खूप मदत होतं. यामुळे मेटाबॉलिझम, डायजेशन सुद्धा प्रॉपर होतं. या पद्धतीने दिवसभर हे पाणी प्यायचं आहे आणि तुम्ही बघणार जबरदस्त असं तुम्हाला वेट लॉस बघायला भेटणार आहे. आता बघा करेक्ट 1.5 ते 2 तास झाले आणि आता हे पाणी मी प्यायला सुरुवात केली. या पाण्यामध्ये आपण जे चिमूटभर मीठ टाकले त्यामुळे याला टेस्ट खूप छान जबरदस्त येते आणि सगळे पदार्थांचं आता चव यामध्ये उतरलेली असते, त्यामुळे खूप सुंदर असं हे पाणी लागतं. असं वाटतं की आपण ज्यूसच पितोय की काय, त्यामुळे अजून मजा येते. सो हे डिटॉक्स वॉटर तुमच्या वेट लॉस मध्ये आणि उन्हाळ्यामध्ये